मी आता उठत होते भाषण देण्यासाठी, तेव्हा माझी साईडची म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड म्हणावं लागेल तिला, ती म्हणते शॉर्टकट मध्ये आवरा मॅडम, जास्त वेळ करू नका, भूक लागली मला. म्हटलं ओके. ऍक्च्युली मी फॉरेन ग्रॅज्युएट आहे, मी रशियामध्ये माझं MBBS झालंय आणि माझे इथे इंडियामध्ये असे फ्रेंड्स कोणी नाहीयेत, म्हणजे आहेत फ्रेंड्स पण त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट झालाच नाही. तर मला मेमरीज क्रिएट करायची सवय पहिल्यापासून, म्हणजे 7-8 वर्षापासून असं आहे, कुठे कोण दिसलं वेगळं की करा व्हिडिओ असं आणि बनवा रील आणि टाका तो. आणि आधीपासून माझ्याकडे कलेक्शन खूप आहे, जवळजवळ 50,000 ते 60,000 व्हिडिओज माझ्याकडे आहेत ऑलरेडीच. आणि इथे आल्यानंतर मला एक प्लॅटफॉर्म मिळाला की कोण वेगळं आहे, कोण काय करतंय, चला काढूया रील्स. पण त्यात म्हणजे त्या ग्रुप म्हणजे शिवलीला मॅमचा वगैरे एकदा व्हिडिओ काढताना त्या म्हणाल्या व्हिडिओ काढू नका, असं काढायचं नाही. मग मी ते सोडून दिलं, म्हटलं आपल्या फ्रेंड्स लोकांचेच व्हिडिओ काढायचे, बाकीच्यांचे कोणाचे नाही काढायचं. कारण ते लेक्चर झालेलं पवार सरांचं की असे व्हिडिओज करायचे नाही, त्याच्यानंतरच ते सगळे इन्सिडन्स. त्यामुळे तुम्ही कोणी कोणी राहिले माझ्या रील्स मध्ये, पण आता मी सगळं कॅप्चर केलंय, त्यांना सगळ्यांना मी रील्स मध्ये टाकणार आहे आणि सगळ्यांनी फॉलो करा प्लीज. आणि ऍक्च्युली एक सांगायचं म्हणजे मला स्वाती मॅम कडून खूप सारा सपोर्ट मिळाला, पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा आणि प्रोफेशनल मध्ये, आणि मी त्यांना कधी विसरणार नाहीये. आणि पुण्यात मी कधीही आले तरी मी तुम्हाला नक्की भेटणार. आणि बाकी आमचा ग्रुप, हा ग्रुप म्हणण्यापेक्षा एक फॅमिलीच झालेली आहे. योगेश सर झाले, श्रेयस सर, आशिष सर, नंतर राम सर, विवेक सर, माझी रूममेट्स प्राजक्ता, तर आणि कोणी राहिले असेल बाकी सगळे आहेतच. सगळ्या माझ्या मैत्रिणी पण झालेल्या आहेत. तसं मी खूप कमी बोलत नाही असं नाही, पण मी खूप जास्त बोलते आणि मग समोरच्याला असं एकदम गुंडाळून टाकते सगळं. त्यामुळे मी थोडं इग्नोर करायचे. आणि स्पेशली आशिष सर बरोबर बॉन्ड आमचं वेगळंच झालेलं आहे. पण बाकी काय सांगायचं तर इथे जेव्हा मी आले तेव्हा मी रिसेप्शनला काय सांगितलं होतं की मला अशी रूममेट द्या जी रात्री झोपत नाही, कारण मी तर झोपत नाही अजिबात. त्यांनी बरोबर उलट केलं, ही 10-10:30लाच घोरते. अशीच रूममेट दिली आणि सगळं उलट. 11 वाजले, 10:30 वाजले, लाईट बंद, मग तुम्ही काही बुक रीड करू शकत नाही, काहीच नाही. पण मला एक सवय लागली आणि 29 दिवसामध्ये मी फर्स्ट टाइम काल तिच्या आधी झोपले, म्हणजे 12:30 वाजता. आणि तिने मोबाईल साईडला ठेवलं आणि ब्लँकेट्स वगैरे टाकून लाईट बंद करून मग तीही झोपली, म्हणजे एवढ्या दिवसामध्ये. आणि अजून काय, सगळ्यांना आता जायची घाई आहे. मी सूर्यकांत सरांना पण खूप त्रास दिला होता यायच्या आधी की सर कसं असेल. सरांचं म्हणणं होतं मॅडम इन्चार्ज आहात तुम्ही तर येऊ नका अजिबात, सही वगैरे करायला. म्हटलं मी साधक बाधक चर्चा करेल, आता नवीन शब्द सापडलाय मला. तर आमचे DH मॅडम पण सोडायला तयार नव्हते, तर खूप रिक्वेस्ट करून मग मी इथे आली आहे. आणि मी 2 तालुक्यामध्ये एकटीच MBBS आहे परमनंट, त्यामुळे मला PM करायला, म्हणजे मी मास्टर्स केली आहे PM मध्ये, त्याचं जवळजवळ 40 ते 50 पेक्षा जास्त PM झालेत माझे. स्पॉट PM असेल किंवा मग आमच्या PSCला तर PM होत नाही, पण बाकी मी 10-12 PSCला असं ऑन कॉल म्हणून जाऊन ते बॉडी फाडायचं बघायचं. पण त्याचं रील नाही टाकलं मी, नाही तर परत प्रॉब्लेम होईल म्हणून. पण खूप फ्रस्ट्रेट झाले होते. फ्रेंड सर्कल सगळा गेला माझ्याकडून, गेला म्हटल्यापेक्षा मीच इग्नोर केलं. पण आता नवीन फ्रेंड्स मी घेऊन चालले आणि ह्याच्या पुढे मी असेच नवीन माणसं जोडेल आणि होपफुली थोडे शॉर्ट्स पण काढेल आणि तुम्ही सगळे बघाल आयुष्यामध्ये काय चाललंय ते. धन्यवाद. राम सर.